आज आलो वडापाव खायला. वडापाव खाऊया, लय भूक लागलेली. खाऊन घेऊ पटापटा वडापाव आणि मग जर काही वेळ भेटला तर तुम्हाला जरूर दाखवी. या बहीण भावाला वडापाव खायला. पडलाय खाली. सापडला फोटो सापडला. मोकळा सापडला. 23 तारखेला नांदूरला येणार आहे. नांदूरची यात्रा आहे. ही तर ते नगर रोडला नाही, आतमध्ये तिथं बोर्ड नाही होते नांदूर, ते गाव आहे. वडापाव खाल्लाय. किराणा दुकानात आलोय. घरीला घ्यायचं चिप्स आणि हॅपी हॅपी बिस्किट थोडा. 2 वाजता घेऊन जाऊ. शेड बोलतात कॉलवर. कॉल झालं घ्या ताई निवांत. टोपीमुळं गरम नाही बघा. केस कच झाले एकदम बोकडासारखे दिसायला लागलेत केस. लय ऊन पडतंय दिवसभर. लय गरम होत आहे. संध्याकाळच्या गाठलं तर 8-9 वाजता तसं ट्रॅक करायचं असतं. पांढरे पण झालेत केस. डाय मारावं लागेल. गरज नाही अजून. ज्यादा पांढरे झालं मारावं लागेल डाय. आहे कॉन्टॅक्ट मध्ये आपलं दुसरं. दाढी करतो आता. वारकाकडे जातो. दाढी करून घेतो. यात्रेची पूर्ण माहिती त्याच्या म्हातारा म्हणते. म्हातारा यात्रा काय खोटं बोलणार नाही ते गावाकडची आता. पण हे येणार आहे मग असं त्याचं बोलणं तुम्ही येतो. मी 2-3 वेळेस म्हणलं पण माझ्या ध्यानात आता नेमकं पान उचलू ते बाकी समोर आलं. पहिले 6 रुपये आणि आत्ताचे 10-16. पहिले बरं का 6 आणि आत्ताचे 10-16 रुपये घेऊन टाका. घेतलंय सगळं. चिप्स आणि बिस्किट 2 वस्तू घेतल्या. आता जातो वारकाकडं दाढी करायला. वारकाकडं जाऊ दाढी करायला. ठेवू याच्यामध्ये पिशवीमध्ये ठेवू. वारकाकडं आलोय दाढी करायची. ते बसलं गप्पा मारत बाहेर. कशा गप्पा मारते. मी ताण लागली ते पाणी पिलंय तर दाढी करून घेतो. हो चला दाढी करा. हे यांना या पुढं जर बघितलं ना 8 टाका जेलमध्ये लय अड्यानं करते. कटिंग नाही करायची गरज. मागा बघा विचारा. हॅलो. दाढी केली क्लिअर झाली. साहेब ते आपण ते बॉर्डर मागे पेमेंट अगोदर करावं लागतं का? कटिंग म्हणले वाढली नाही. टोपीमुळे ऑनलाईन करावं लागतं काय ते कटिंग. आता काय कटिंग करीत नाही मी. हॉटेलचं तुम्ही सकाळी म्हणले मला. कटिंग नंतर करते. नाही इथं मोबाईलवर चेक करता येते ना. ते महाग होते. पेमेंट नाही पेमेंट मोबाईल थ्रू करायचं का त्यांना? आपल्या इथं आल्यावर वस्तू. हॅलो. अहो ते कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन नाही ना. ते ॲमेझॉनवर बघितलंय. ते टाकून प्रोडक्ट नाही का ते कॅश ऑन डिलिव्हरी दाखवून ते डायरेक्ट म्हणजे ऑनलाईन दाखवतो. कारण
हा नाही यूट्यूबवर नाही, ते जे फोटो पाठवला होता ना ते ॲमेझॉनवर मी टाकलं आता, तर त्याच्यावर कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन येत नाही, डायरेक्ट ऑनलाईनच येते, नेट बँकिंग डायरेक्ट येते, कॅश ऑन डिलिव्हरी टच केलं की येत नाही ते. हा हा सगळं टाकले, OTP द्यावा लागतो मोबाईल नंबर घेऊन. नाही तसं नाही हो, ते जे तुमचं प्रोडक्ट आहे ना आपण बघितलेलं ते डायरेक्ट फोटो आहे ना त्याचं, त्याला जर सर्च मारलं डायरेक्ट येतं ना ते ॲमेझॉनला. तर ॲमेझॉनला आले पण ते कॅश ऑन डिलिव्हरी व्हायना ना. मग मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे त्यांचा? मोबाईल नंबर आहे ना, ते निवांत बघावं लागेल. बरं बघतो मी, कॅश ऑन डिलिव्हरी करतो, नाही तर मग निवांतला बघू. हॅलो ते आपण काय करू, कॅश ऑन डिलिव्हरी आहे ना ते डायरेक्ट आपण ऑनलाईन करू. हा ऑनलाईन पेमेंट करू, करायचं का? करा ना. दुसरं डाळ देत आहे. तू फिरायला विसरून दुकानात परत वारकाशी जावं लागेल तिकडं. द्या टोपे टाकले खाली त्यांनी. टोपे फेकायला गेले, परत आले. पाटील मी तिकडेच येणार होतो, मी म्हणलं मला गाडी टोपे राहिले ते विसरून त्यांनी आणून दिली. मसूर डाळ घेतली, ही करायची पेस्ट आणि तोंडाला लावायची. बघू ग्लो येतोय कसा चेहऱ्यावर जर ग्लो आला बघू. आता काहींचं लावायचं म्हणले ते, म्हणजे कंटिन्यू लावायचं म्हणले, महिनाभर लावला का चेहऱ्याला ग्लो येईन म्हणले. माहिती देतो आता मसूर डाळीचे पैसे किती झाले ते बघतो. शेटला जातो. शेट किती झाले मसूर डाळीचे पैसे? 50 आणि हे 2 चॉकलेट 52 रुपये देतो. चिप्स, मसूर डाळ आणि दूध. मसूर डाळ, दूध, चिप्स, परीला खाऊ आणि पाण्याची बाटली, एवढं सगळं वर घेऊन आलो मी. बघ आता कशी अडचण करते परी. चिप्स सगळं इथं ठेवलंय, ही झाली कटिंग. सगळं पाणी सांडितो घरात. कोणी सांडलं पाणी? साफ कर, स्वच्छ कर, पायाला लागते पाणी, स्वच्छ कर. सगळं पाणी सांडले, डाग पडायला लागले पायाचे. काय देत